तो आज आपल्याला पाहायचं आहे शॉप फ्लोअर कॉन्फिगरेशन. ओके, शॉप फ्लोअर कॉन्फिगरेशन. आता शॉप फ्लोअर कॉन्फिगरेशन मध्ये काय असणार आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. सो त्यामध्ये आहे ऑर्डर टाइप कॉन्फिगरेशन. आता ऑर्डर टाइप कॉन्फिगरेशन मध्ये मल्टिपल स्टेप्स आहेत. फर्स्ट इज डिफाइन ऑर्डर टाइप, देन सेकंड डिफाइन ऑर्डर डिपेंडंट पॅरामीटर. Okay, so define order type first, the second order dependent parameters, then third one control check parameters, fourth one is scheduling parameter, and fifth one is confirmation parameters. Okay, so ऑर्डर टाइप आपल्याला नवीन जर बनवायचे असेल त्या 5 स्टेप करावे लागतात. त्या 5 स्टेप कंपल्सरी आहेत. अँड 6 स्टेप इज नंबर रेंज ऑफ प्रोडक्शन ऑर्डर. ओके, या 6 टेप मध्ये आपली ऑर्डर बनते. अँड त्यामध्ये सेकंड कॉन्फिगरेशन आहे प्रोडक्शन शेड्यूलिंग प्रोफाईल. सो फर्स्ट आपण ऑर्डर टाइप कॉन्फिगरेशन पाहू. डिफाइन ऑर्डर टाइप. सो डिफाइन ऑर्डर टाइप आपण कडून त्या टी पण करू शकतो. त्या टी कोड आहे OPJH. डिफाइन ऑर्डर डिपेंडंट पॅरामीटर, याचा टी कोड आहे OPL8. देन कंट्रोल चेक पॅरामीटरचा टी कोड आहे OPCheck. स्क्रोलिंग पॅरामीटरचा टी कोड आहे OPU3. अँड कन्फर्मेशन पॅरामीटरचा टी कोड आहे OPK4. नंबर रेंजचा टी कोड आहे CO82. अँड प्रोडक्शन स्क्रोलिंग प्रोफाईलचा टी कोड आहे OPKP. तुम्ही टी कोडनी पण करू शकता डायरेक्टली किंवा पाथ कॉन्फिगरेशन पाथ SPRO IMG. देन सेकंड नेक्स्ट पुढे जायचं आपल्याला इन प्रोडक्शन. त्यानंतर आता इथे आपल्याला जायचं आहे शॉप फ्लोअर कंट्रोल मध्ये. प्रोडक्शन मध्ये कुठे जायचं आहे शॉप फ्लोअर कंट्रोल. देन मास्टर डेटा, देन ऑर्डर. ऑर्डर. ऑर्डर मध्ये ऑर्डर डिफाइन ऑर्डर टाइप अँड डिफाइन ऑर्डर टाइप डिपेंडंट पॅरामीटर्स, या दोन गोष्टी ऑर्डर मध्ये आहेत. देन नंबर रेंज पण इथेच आहे, डिफाइन नंबर रेंज फॉर ऑर्डर. सो ऑर्डर मध्ये 3 गोष्टी आहेत. देन मास्टर डेटाला मिनिमाइज करायचं, ऑपरेशन मध्ये जायचं. ऑपरेशन मध्ये अवेलेबिलिटी चेक आहे. अवेलेबिलिटी चेक मध्ये काय आहे, यामध्ये डिफाइन चेकिंग कंट्रोल येते. जी कंट्रोल चेक पॅरामीटर्स आहेत ना आपण सेट करू शकतो. त्यानंतर ऑपरेशन मध्ये स्केड्युलिंग आहे. तो स्केड्युलिंग मध्ये जाऊन डिफाइन स्केड्युलिंग पॅरामीटर फॉर प्रोडक्शन ऑर्डर. अँड इथेच खाली आहे कन्फर्मेशन. तो कन्फर्मेशन मध्ये जाऊन डिफाइन कन्फर्मेशन पॅरामीटर्स. तर तुम्ही टी कोडने करा किंवा पाथने करा, दोन्ही पण एकच आहे. सो फर्स्ट काय बनवायचं आपल्याला, डिफाइन ऑर्डर टाइप. ते कशामध्ये आहे, शॉप फ्लोअर मास्टर डेटा ऑर्डर अँड देन डिफाइन ऑर्डर टाइप. ओके, सो आता ह्या आहेत आपल्या स्टँडर्ड ऑर्डर टाइप PP01 वगैरे वगैरे. हे YB वाले कोणतरी क्रिएट केलेलं आहे. आता आपल्याला नवीन ऑर्डर टाइप बनवायची. समजा मी काय करतो, PP01 ला सिलेक्ट करणार. सिलेक्ट केलं,
सो PP01 ला कॉपी करून मी नवीन ऑर्डर टाईप बनवतो. सो कॉपी कॉपी ॲज इथे नवीन देतो ZP01. ओके, एक मिनिट हा. ओके, सो आता इथे आपण प्रोडक्शन ऑर्डर बनवतोय. सो प्रोडक्शन ऑर्डर मध्ये काय करायचं ऑर्डर टाईपला, इथे आपण ऑर्डर टाईपचा नंबर दिलाय. सो मी इथं देतो ZP01. इथे काय करायचंय, डिस्क्रिप्शन द्यायचंय प्रोडक्शन ऑर्डर. ठीक आहे. देन हे जे आहे सीओ पार्टनर अपडेट, त्यानंतर हे सेटलमेंट प्रोफाईल हे आपल्याला कोण बनवून देणार आहे. सेटलमेंट प्रोफाईल ही बनेल फिको साइडने, फायनान्स. ओके, फायनान्स मध्ये FICO आहे. सो सीओ मीन्स कंट्रोलिंग, कंट्रोलिंग पर्सन विल क्रिएट. सो FICO चे कन्सल्टंट आपल्याला सेटलमेंट प्रोफाईल बनवून देतील. जस्ट त्याला मी एंट्रीला कंटिन्यू करून सेव्ह करू. सेव्ह इट. ओके, सो आपण काय केलं आता इथं ZP01 नावाचा नवीन ऑर्डर टाईप बनवलं. सो मी हा ऑर्डर टाईप घेऊन प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करतो. लेट सी व्हॉट हॅपन. सिस्टीम तुम्हाला एरर देणार. एखादी ऑर्डर आहे की नाही इथे. COOIS फॉर 1010 प्लांट एक्झिक्यूट. CO01 मटेरियल प्लांट ZP01 ही आपली काय ऑर्डर टाईप आहे. राईट, एंटर. सिस्टीम काय एरर देतोय, ऑर्डर टाइप डिपेंडंट पॅरामीटर आर्मी सी. ओके, सो तुम्हाला ज्या 6 स्टेप्स आहेत त्या 6 स्टेप पूर्ण करायच्या तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, अदरवाइज सिस्टीम तुम्हाला एरर देणार आहे. सो आताशी आपण फर्स्ट स्टेप पूर्ण केली. कोणती फर्स्ट स्टेप आहे, डिफाईन ऑर्डर टाइप. आपण कोणती ऑर्डर टाइप क्रिएट केली, ZP01 ही आपली न्यू ऑर्डर टाइप आपण आता क्रिएट केली. सेकंड काय करायचंय, डिफाईन ऑर्डर डिपेंडंट पॅरामीटर. सो यामध्ये काय करायचंय, आपली ऑर्डर टाइप आणि प्लांटचं असाइनमेंट करायचंय आणि त्याच्या काही सेटिंग आहेत, सेटिंग सुद्धा आपण तिथे अप्लाय करू शकतो प्लांट लेवलच्या फॉर आवर ऑर्डर टाइप. टी कोड आहे त्याचा OPL8, किंवा तुम्ही इथून पण जाऊ शकता. कुठून, सो इथेच डिफाईन ऑर्डर टाइपच्या खालीच आहे डिफाईन ऑर्डर टाइप डिपेंडंट पॅरामीटर. सो यामध्ये एका कॉलम मध्ये प्लांट आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये ऑर्डर टाइप आहे. ही आहे ऑर्डर टाइप. सो आता क्लिक ऑन पोझिशन करायचंय, प्लांट 1010 एंटर. आणि इथे 1010 ची स्टँडर्ड ऑर्डर टाइप आहे आता YBM1. ठीक आहे, याला मी सिलेक्ट करून कॉपी करतो. कॉपी ऍज, इथे काय घ्यायचंय आपली ऑर्डर टाइप
ZP01 तुम्ही तुमचा प्लांट वापरू शकतो. देन इथे प्लॅनिंग मध्ये पहा प्रोडक्शन वर्जन. प्रोडक्शन वर्जन सिलेक्शन तुम्हाला कसं ठेवायचं, मॅन्युअली ठेवायचं की ऑटोमॅटिक ठेवायचं. 1 म्हणजे काय, मॅन्युअल सिलेक्शन ऑफ प्रोडक्शन वर्जन. 0 म्हणजे ऑटोमॅटिक सिलेक्शन ऑफ प्रोडक्शन वर्जन. मॅन्युअल म्हणजे काय, ऑटोमॅटिक म्हणजे काय, कोण सांगेल मला? हम्म. यस, कोण सांगेल काय आहे? मॅन्युअल मध्ये सर प्रोडक्शन वर्जन जर मल्टिपल असतील तर सिलेक्ट करावं लागते ना, आणि ऑटोमॅटिक मध्ये तो ऑटोमॅटिक प्रोडक्शन वर्जन घेईल प्रोडक्शन हम्म. ऑर्डर क्रिएट करताना. कुठे सिलेक्ट करायचं? प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करताना आपल्याला हम्म. एक एरर येतो जर ऑटोमॅटिक मॅन्युअली ठेवला तर आपण त्या एररवरती जेव्हा एरर येतो की मल्टिपल प्रोडक्शन वर्जन असतील तर तेव्हा तिथे पण सिलेक्ट करू शकतो. आणि फील्डमध्ये नाही माहिती ऍक्च्युअली प्रोडक्शन ऑर्डर कुठे सिलेक्ट होते. हम्म. ओके, सो प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करताना सिस्टीम तुम्हाला जर मॅन्युअल असेल तर छोटी एरर नाही देत, तर पॉपअप विंडो बोलतात छोटी. हा येतो सॉरी. मग एक पॉपअप येतो, त्यामध्ये जाऊन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि 0 असेल तर ऑटोमॅटिक सिलेक्शन. मग सिस्टीम राईट. काय करेल, फर्स्ट जो ऍक्टिव्ह असेल तो घेऊन टाकेल. देन येथे मी 0 केलं सिलेक्ट. राउटिंग. राउटिंग ऍप्लिकेशन काय आपलं, पी पी फॉर रॉड. आपलं नॉर्मल प्रोडक्शन साठी आहे. त्यानंतर इथे आहे टास्क लिस्ट ऍप्लिकेशन. इथे पण काय पाहिजे, पी पाहिजे. पी फॉर प्रोडक्शन. सिलेक्शन आयडी काय आहे या, राउटिंग सिलेक्शन आयडी. राउटिंग आठवते सगळ्यांना, ऑल ऑफ यू? राउटिंग कॉन्फिगरेशन आपण पाहिलं होतं लास्ट लेक्चरला. येस. राउटिंग कॉन्फिगरेशन पाहिलं आपण त्याच्यामध्ये. यस सर, पहले में। अदर्स. येस सर. खरंच पाहिलंय. येस. राउटिंग वर्क सेंटर फक्त पडले तुमचं नाही राउटिंग झालं सर, वर्क सेंटरचं झालेलं आहे ना. राउटिंग राउटिंगचा फक्त आपण हे कंट्रोल केलं राउटिंग ते. कॉन्फिगरेशन बाकी आहे. ओके, सो तर सिलेक्शन आयडी. त्याच्यामध्ये येस, सिलेक्शन आयडी जसं बॉम्ब मध्ये आहे बरोबर, तर राउटिंग मध्ये पण सिलेक्शन आयडी आहे फॉर राउटिंग सिलेक्शन. सो इथे ते तुम्ही सिलेक्शन आयडी मेंटेन करू शकता. सो आपला सिलेक्शन आयडी कोणतं, स्टँडर्ड 1 01 आहे स्टँडर्ड. सो इथे मी सिलेक्शन आयडी 01 सिलेक्ट करतो. देन इथे आपला एन आहे, राउटिंग टाईप कोणता आहे, एन. एन फॉर नॉर्मल प्रोडक्शन. ओके, जे जे आपली राउटिंग बनते CA01 नी, तो राउटिंग टाईप काय असतो, एन राउटिंग टाईप असतो. सो याची सिलेक्शन करायचे आपल्याला. ऑपरेशन इन्क्रीमेंट, राउटिंग मध्ये जे ऑपरेशन नंबर असतात ते आपण नंबर काय देतो, 10 20 30 40. इन्क्रीमेंट बाय 10. 10 काय आहे, बिकॉज इथे मेंटेन केलेलं आहे. समजा एखादा क्लायंट मध्ये आम्हाला ते 10 20 नको, 1 2 3 पाहिजे, मग देऊ शकतो का आपण? येस, इथे तुम्ही चेंज करता इकडे 1 2 3 येईल. समजा इथे मी दिला 100, तर पुढे काय येईल तिकडं, समजा 1000 दिलं, तिकडे काय नंबर येईल, 1000 2000. 2000 3000 लाईक दॅट. बट ऍज पर स्टँडर्ड 10 आहे, मी 10 देतो. देन येथे बॉम्ब ऍप्लिकेशन पण असाइन केलेलं आहे. सो स्टँडर्ड बॉम्ब ऍप्लिकेशन कोणता आहे, PP01. त्यानंतर खाली आहे बॅच मॅनेजमेंट. सो बॅच डिटर्मिनेशनची बॅच सर्च प्रोसिजर आहे. सो हे बॅच मॅनेजमेंट काय असते आपण नंतर पाहणार सेपरेट टॉपिक मध्ये, बिकॉज तो टॉपिक मोठा आहे, तो आपण आताच नाही पाहणार. सो यामध्ये आपण एवढे सगळे इथं सिलेक्शन केलेलं आहे. जस्ट त्याला मी एंटर करतो आणि आपली एंट्री सेव्ह होते. प्लांट 1010 ऑर्डर टाइप CP01. याला मी सेव्ह करतो. ओके, सो आता आपण 2 स्टेप पूर्ण केल्या. कोणत्या 2 स्टेप आहेत, डिफाइन ऑर्डर टाइप अँड डिफाइन ऑर्डर डिपेंडंट पॅरामीटर. 2 स्टेप कम्प्लीट. देन सेकंड कोणती, कंट्रोल चेक पॅरामीटर. देन गो बॅक. आता ऑर्डरला क्लोज करा, मास्टरला पण क्लोज करा. ऑपरेशन मध्ये जायचंय. ऑपरेशन मध्ये अवेलेबिलिटी चेक आहे, सो त्यामध्ये जायचंय आणि इथे डिफाइन चेकिंग कंट्रोल. सो प्लांट आहे आणि ते तुमची ऑर्डर टाइप आहे. सो क्लिक ऑन पोझिशन, इंटर प्लांट 1010. ओके, सो इथे 2 बिझनेस फंक्शन असतात. काय असतात, 2 बिझनेस फंक्शन असतात. बिझनेस फंक्शन 1
बिझनेस फंक्शन 2. आता बिझनेस फंक्शन 1 काय आहे? सो चेक अवेलेबिलिटी ड्युरिंग ऑर्डर क्रिएशन. अँड 2 काय आहे? चेक अवेलेबिलिटी ड्युरिंग ऑर्डर रिलीज. म्हणजे आपली जी ऑर्डर टाईप आपण बनवतोय, सो आपल्याला ऑर्डर टाईपला दोन्ही पण एंट्री मेंटेन करायच्या. क्रिएशनच्या वेळेस काय चेक करायचंय आणि प्रोडक्शन ऑर्डर रिलीजच्या वेळेस काय चेक करायचंय ते इथे आपण मेन्शन करणार आहे. सो फर्स्ट एंट्रीला मी कॉपी करणार आहे. सिलेक्ट कॉपी ॲज. सो प्लांट 1010 ऑर्डर टाईप GP01. इथे काय अवेलेबिलिटी चेक 1 आहे. 1 म्हणजे काय? चेक अवेलेबिलिटी ड्युरिंग ऑर्डर क्रिएशन. अवेलेबिलिटी म्हणजे काय? मटेरियल सो अवेलेबल आहे की मी चेक करतो ड्युरिंग ऑर्डर क्रिएशन. ओके. सो यामध्ये नंबर ऑफ आहे, मटेरियल आहे, PRT आहे, कॅपॅसिटी आहे. सो मटेरियलच्या बाबतीत बोलायचं झालं तर चाइल्ड मटेरियल. सो आता इथे नो चेक आहे. जसं नो चेक मी ऍक्टिव्ह केलं तर काय होईल? तो चेक नाही करणार अवेलेबिलिटी. ओके, तो चेक नाही करणार. आणि जर मी इनॅक्टिव्ह ठेवलं तर तो अवेलेबिलिटी चेक करणार. सो फॉर ऑर्डर क्रिएशनला मला मटेरियल अवेलेबल आहे की नाही पाहायचंच नाही. का? जस्ट ऑर्डर आपण क्रिएट करतोय. मटेरियल आपल्याला केव्हा पाहिजे? रिलीज प्रोडक्शन करताना. प्रोडक्शन कन्फर्मेशनला, नॉट रिलीज. प्रोडक्शन कन्फर्मेशनला. सो फॉर एक्झाम्पल आता मी ऑर्डर बनवली, एका महिन्याची ऑर्डर आहे. मग तुम्ही एका महिन्यात जेवढं रॉ मटेरियल लागेल आधीच मेंटेन करून आणणार एका वेंडरकडून ऑल क्वांटिटी. असं पण होऊ शकतं ना, वेंडर तुम्हाला स्लॉट मध्ये देईल. फर्स्ट स्लॉट, सेकंड स्लॉट, थर्ड स्लॉट, एक एक वीकनी. होऊ शकतं की नाही तसं पण? हो. येस. आणि तरी सुद्धा आपलं प्रोडक्शन होणार आहे. ओके. सो त्या केसमध्ये ऑर्डर क्रिएशनच्या वेळेस सुद्धा आपल्याला मटेरियल अवेलेबिलिटी चेक नाही करायची, रिलीजच्या वेळेस सुद्धा चेक नाही करायची. सो रिक्वायरमेंट असेल तर करू शकतो, रिक्वायरमेंट असेल तर चेक करण्याची गरज नाही. आणि ज्यावेळेस कन्फर्मेशन करणार आहे त्यावेळेस डिफॉल्ट लागणार आहे. देन इथे काय? चेक मटेरियल अवेलेबिलिटी व्हेन सेव्हिंग द ऑर्डर. ओके, मला हे पण चेक नाही करायचं. देन इथे काय चेकिंग रूल आहे. सो फॉर PP पॉइंट ऑफ व्ह्यू we have checking rule. So this is P1 also. Production planning and plant maintenance and PP also. तर मी ते PP ठेवतो. दोन्ही पण स्टँडर्ड चेकिंग रूल आहेत. जस्ट मी याला एंटर केलंय, सेव्ह करतो. सो हा चेकिंग रूल कोणता आहे? ऑर्डर क्रिएशनचा. आता इथे आहे कॉम्पोनंट चेक टाईप. इथे त्याची गरज नाही आहे. ओके, आणि दिस इज इम्पॉर्टंट वन, कलेक्टिव्ह कन्व्हर्जन. सो सपोज आता आपल्याकडे मटेरियलचा स्टॉक नाही, चाइल्ड मटेरियलचा स्टॉक नाहीये, तर काय होईल? सो आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. 1, युजर डिसाइड ऑन क्रिएशन इफ मटेरियल इज मिसिंग. यामध्ये काय होईल? समजा मी 1 सिलेक्ट केलाय, आपण प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करतोय, चाइल्ड मटेरियल आउट ऑफ स्टॉक आहे. त्यावेळी सिस्टीम काय करेल? तुम्हाला छोटा पॉपअप विंडो देईल की मटेरियल आउट ऑफ स्टॉक आहे, तुम्हाला ऑर्डर बनवायची की नाही बनवायची, येस नो. मग युजरला जे करायचं तो करेल, येस केलं तर सेव्ह होईल, नो केलं तर नाही होणार. 2 म्हणजे काय? क्रिएशन इवन दो नो मटेरियल इज अवेलेबल. जर चाइल्ड मटेरियल जरी अवेलेबल नसेल तरी सुद्धा आपण ऑर्डर क्रिएट करू शकतो. अँड 3 म्हणजे नो क्रिएशन इफ मटेरियल इज मिसिंग. मीन्स ऑफ जर चाइल्ड मटेरियल मिसिंग असेल तर आपण प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करू शकणार नाही. इट्स कंपल्सरी. सिस्टीम ते एरर देईल. सो इथे मी ठेवतो 2. 2 म्हणजे काय? क्रिएशन इवन दो नो मटेरियल इज अवेलेबल. Then enter and save. Go back. Then again click on position, plant 1010. So आता मी बिझनेस फंक्शन सेकंडला सिलेक्ट करून कॉपी करणार. आपली कोणती ऑर्डर टाईप आहे? CP01. इथे पण तेच आहे, फक्त इथे चेक कुठे करणार आहे? ऑन रिलीज. प्रोडक्शन रिलीज. ऑर्डर रिलीजच्या वेळेस. इथे सुद्धा मटेरियल अवेलेबिलिटी मी नो चेक ठेवतोय. देन चेक मटेरियल अवेलेबिलिटी इवन सेव्हिंग द ऑर्डर. ठीक आहे. चेकिंग रूल तुम्ही P1 किंवा PP दोन्ही पण लावू शकता. आणि रिलीज मटेरियल. मटेरियल रिलीजच्या वेळी सिस्टीम चेक करेल चाइल्ड मटेरियल स्टॉक आहे की नाही. 1 म्हणजे युजर डिसाइड, 2 म्हणजे रिलीज सिस्टीम करून देईल, 3 म्हणजे एरर देईल. इथे पण मी काय ठेवतो? 2 ठेवतो. रिलीज परमिटेड डिस्पाइट मिसिंग पार्ट्स.
एंटर अँड सेव्ह. सो हे दोन जे चेकिंग कंट्रोल्स आहेत इम्पॉर्टंट आहेत. वन इज फॉर ऑर्डर क्रिएशन, टू इज फॉर ऑर्डर रिलीज. सो हे कुठे होते? हे होते आयओटी चेक मध्ये. देन थर्ड स्टेप कंप्लीट. फोर्थ इज शेड्यूलिंग. डिफाइन शेड्यूलिंग पॅरामीटर. डिफाइन शेड्यूलिंग पॅरामीटर प्लांट ऑर्डर टाइप आणि पुढे आहे प्रोडक्शन सुपरवायझर. सो इथे मी न्यू एंट्री करतो. प्लांट कोणतं आहे आपलं? 1010. ऑर्डर टाइप ZP01. प्रोडक्शन सुपरवायझर स्टार. प्रोडक्शन सुपरवायझर स्टार म्हणजे सगळे प्रोडक्शन सुपरवायझर. स्टार म्हणजे अप्लाय टू ऑल एंट्री. तर इथे पहा शेड्यूलिंग ऑटोमॅटिक आहे. येस. जनरेट कॅपॅसिटी रिक्वायरमेंट. फॉर कॅपॅसिटी प्लॅनिंग इट शुड बी ऍक्टिव्ह. जनरेट कॅपॅसिटी रिक्वायरमेंट ऍक्टिव्ह पाहिजे. तर इथे काय शेड्यूलिंग टाईप आहे. सो तुम्ही इथे फॉरवर्ड बॅकवर्ड करंट डेट घेऊ शकता. आणि इथे जो शेड्यूलिंग टाईप असेल तो शेड्यूलिंग टाईप प्रोडक्शन ऑर्डर मध्ये ऑटोमॅटिक येणार आहे. इथे मी ऑटोमॅटिक शेड्यूलिंग मेंटेन करतो. ऍक्टिव्ह केलेला आहे. ठीक आहे. सो इथे जर शेड्यूलिंग टाईप असेल तो प्रोडक्शन ऑर्डर मध्ये ऑटोमॅटिक येणार आहे. आणि ऑटोमॅटिक शेड्यूलिंग ऍक्टिव्ह करायचं. एंटर अँड सेव्ह. हा काय झाला आपला शेड्यूलिंग पॅरामीटर. आता लास्ट कोणता पॅरामीटर बाकी आहे? लास्ट वन इज डिफाइन कन्फर्मेशन पॅरामीटर. in this confirmation define confirmation parameter plant येथे आहे ऑर्डर टाइप. सो क्लिक ऑन पोझिशन 1010 प्लांट. समजा ही घेतो YBM1 ऑर्डर टाइप. कॉपी. देन CP01 ऑर्डर टाइप. सो आता इथे पहा इथे पण भरपूर सेटिंग्स आहेत फॉर कन्फर्मेशनच्या. सिस्टीम काय करते? ऑपरेशन सिक्वेन्स. समजा ऑपरेशन सिक्वेन्स तुम्ही फॉलो नाही केला, सिस्टीम काय करेल? ओके. सो जस्ट ऑपरेशन सिक्वेन्स नॉट चेकच नाही करणार. ए फॉर ऑर. सो एरर देणार आहे म्हणजे तुमचा मेसेज तो बंद करेल. ई फॉर एरर. सिस्टीम तुम्हाला एरर मेसेज देईल. आय फॉर इन्फॉर्मेशन. डब्ल्यू फॉर वॉर्निंग. तो इथे मी ठेवतो एरर मेसेज. ऑपरेशन सिक्वेन्स तुम्हाला चेक करायचं आहे. ऑपरेशन सिक्वेन्सली कन्फर्म झाले पाहिजे. 10, 20, 30, 40 सिक्वेन्सली. देन येथे आहे अंडर डिलिव्हरी टॉलरन्स. अंडर म्हणजे काय? लेस क्वांटिटी. प्रोडक्शन ऑर्डर पेक्षा कमी क्वांटिटी आपण प्रोडक्शन करू शकतो का? येस वी कॅन. त्यामुळे मला अंडर डिलिव्हरी चेक नाही करायचं. ओव्हर डिलिव्हरी. येस इथे मी एरर ठेवू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रोडक्शन ऑर्डरची क्वांटिटी पेक्षा जास्त कन्फर्म करणार आहे त्यावेळेस सिस्टीम काय करेल? एरर देईल. समजा प्रोडक्शन ऑर्डर आहे 1000 क्वांटिटी, तुम्ही कन्फर्म करताय 1100 क्वांटिटी, सिस्टीम त्या केसमध्ये एरर देईल. देन येथे आहे डेट्स इन फ्युचर. आता डेट्स इन फ्युचर म्हणजे काय? आजची डेट आहे 13 ऑगस्ट, बट एखाद्याला कन्फर्म करायचे पुढच्या मंथ मध्ये किंवा फ्युचर डेट मध्ये. मग ते फ्युचर डेटला कन्फर्मेशन करू शकतो का? जर हा चेक बॉक्स ऍक्टिव्ह असेल तर करू शकतो. ऍक्टिव्ह नसेल नाही करू शकत. ओके. सो इथे मी ठेवतो डेट्स इन फ्युचर. त्यानंतर इथे गुड्स मुवमेंट आहे. ऑल कॉम्पोनंट. गुड्स मुवमेंट काय? ऑल कॉम्पोनंट्स. सो ही गुड्स मुवमेंट काय आहे? सो आपण पाठीमागे एक टॉपिक पाहिला होता बॅकफ्लश. आठवतो सगळ्यांना बॅकफ्लश म्हणजे काय? हो. काय असतो बॅकफ्लश? ऑटोमॅटिक गुड्स इश्यू टू अगेन्स्ट द प्रोडक्शन ऑर्डर. Automatic goods issue गुड्स against इश्यू the production order for which material? Automatic रॉ goods मटेरियल. issue of रॉ item मटेरियल. component at the time of production order confirmation. Okay. So the backlash का होतं? आपण कुठे ऍक्टिव्ह करतो बॅकफ्लॅश? मास्टर डेटामध्ये पण आणि वर्क सेंटरमध्ये पण, वर्क सेंटर क्रिएशन मध्ये पण करू शकतो, पण आपण मास्टर डेटामध्ये करतो. ओके. सो बॅकफ्लॅश मास्टर आपण मटेरियल मास्टर, त्यानंतर वर्क सेंटर किंवा प्रोडक्शन ऑर्डर येथे करू शकतो. येस. आणि येथे ऑल कॉम्पोनंट जर टिक केलं तरी सुद्धा मग बॅकफ्लशिंगची मुवमेंट पडणार. तुम्ही तिकडे मेंटेन करा किंवा नका करू. म्हणजे हा फोर्थ पॉइंट झाला का सर? येस. ओके. म्हणजे दिस इज नॉट फॉर बॅकफ्लश, बट ऑल कॉम्पोनंट ऍक्टिव्ह असेल तर बॅकफ्लश होऊन जातो. ओके.
सो जी आर फॉर को प्रोडक्ट, जी को प्रोडक्टची मुवमेंट असते त्याचा जी आर आपण इथून करू शकतो ऍक्टिव्ह केलं तरच, नाहीतर जी आर होणार नाही. देन थोडस वरती जातो मी. येथे इंडिव्हिज्युअल एंट्री स्क्रीन आहे. कन्फर्मेशन टाईप, जो कन्फर्मेशनचा स्क्रीनवरती डिफॉल्ट येते ना, पार्शियल कन्फर्मेशन, ऑटोमॅटिक फायनल कन्फर्मेशन और फायनल कन्फर्मेशन, तो इथून येतो. इथून मी येतो फायनल कन्फर्मेशन. त्यानंतर एरर हँडलिंग लॉक्स, एरर हँडलिंग लॉक्स. सो ऍक्च्युअल कॉस्ट मधला एरर ठीक आहे. गुड्स मुवमेंट, जर गुड्स मुवमेंट मध्ये एरर असेल तर सिस्टीम काय करेल, टर्मिनेट फॉर इनकरेक्ट गुड्स मुवमेंट. म्हणजे काय, एखादा स्टॉकच नाही, एखाद्या चालीमटेरियलचा स्टॉक नाही, स्टोरेज लोकेशन नाही, सिस्टीम त्यावेळेस काय करेल, पुढे तुम्हाला कन्फर्मेशन करू देणार नाही. मग इथे काय केलं मी, गुड्स मुवमेंट इथे मी ऍक्टिव्ह केलं आहे, याच्यामुळे एरर्स सेव्ह होणार नाही, म्हणजे कन्फर्मेशन स्टॉप होईल त्या केसमध्ये. जर एरर नसतील तर सेव्ह करू शकतो. सो इथून आपण रिस्ट्रिक्शन करू शकतो. याला मी आता एंट्री करतो अँड देन सेव्ह इट. ओके. सो आता आपण कन्फर्मेशन पॅरामीटर सुद्धा काय केले, सेट केलेले. गो बॅक अगेन. आता मी जातो मास्टर डेटा मध्ये, इथे शॉप फ्लोर, मास्टर डेटा, ऑर्डर, डिफाईन नंबर रेंज फॉर ऑर्डर, टी कोड इज CO82. सो इथे आहे इंटरवल्स, सो इथे नंबर ऑफ इंटरवल्स आहेत अप टू 17. ठीक आहे. सो इथे मी नवीन ग्रुप बनवतो, क्रिएट, क्रिएट ग्रुप. सो प्रोडक्शन ऑर्डर नंबर रेंजेस. सो इथे घेतो मी नेक्स्ट ग्रुप घेऊ. आता इथे चेक करू फ्री इंटरवल्स. सो फ्री इंटरवल्स एवढे, सो मी 9 सिरीज पिक करतो. सो इथे देतो मी नेक्स्ट नंबर 20 दिस, आणि इथे घेतो मी 100 नंबर. जास्त नंबर युटिलाइज करायचं नाही. तुम्ही प्रॅक्टिस करताना किती प्रोडक्शन ऑर्डर बनवू शकता, जस्ट तेवढेच नंबर घ्या, 50, 100, 200, त्यापेक्षा जास्त घेऊ नका. देन एंटर करा आणि याला सेव्ह करायचं. सो मी काय केले, आता 20 नंबरची नंबर रेंज काय केली, सिस्टीम मध्ये सेव्ह केली. आता याचा असाइनमेंट पण करायचंय. गो बॅक वन स्टेप, सेव्ह करू. ओके, झालं सेव्ह. आणि येथे आता काय करायचं, कंट्रोल F करायचं, फाइंड. कंट्रोल F, येथे काय द्यायचं, युअर ऑर्डर टाईप. कोणती ऑर्डर टाईप आपली, ZP01. एंटर. सो इथे पहा ZP01 प्रोडक्शन ऑर्डर, डबल क्लिक ऑन इट. देन ZP01 ला सिंगल क्लिक करा आणि इथे असाइन एलिमेंट टू ग्रुप याला क्लिक करायचं. सो आता आपला कोणता ग्रुप आहे ते आपण क्रिएट केला 20 नंबरचा आहे. सो याला 20 ला मी डबल क्लिक करणार आणि सेव्ह करणार. झाला सेव्ह. सो अशा प्रकारे आपण नंबर इथे सेव्ह करू शकतो. ओके, झालं. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण काय केले, ऑर्डर टाईपचे कॉन्फिगरेशन केलेलं आहे. सो आता आपण चेक करू. CO01 मटेरियल प्लांट ऑर्डर टाइप ZP01. एंटर. सपोज 100 क्वांटिटी. आता इथे पास शेड्यूलिंग टाइप ऑटोमॅटिक आला फॉर करंट. एंटर. सो गो बॅक वन स्टेप. इथे गुड्स रिसिप्ट लोकेशन आहे, ऑपरेशन मध्ये जा. ठीक आहे. कॉम्पोनंट मध्ये सर्व काही ठीक आहे. ठीक आहे. देन याला करतो मी रिलीज ऑर्डर. रिलीज पण झाली ऑर्डर. याला सेव्ह करू. सो ऑर्डर सेव्ह पण होईल. म्हणजे आपण जे कॉन्फिगरेशन केलं ते वर्क झालं. नंबर रेंज पण नवीन आलेली आहे, आपले नंबर रेंज. सो प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट झाली. आता आपण करू कन्फर्मेशन. CO15 इथे ऑर्डर नंबर द्यायचा आहे. एंटर. समजा इथे 100 क्वांटिटी करू. गुड्स मुवमेंट, ऑल गुड्स मुवमेंट होतात. वन झिरो कुठे गेला,
PP01, PP03, automatic chair. लास्ट ऑपरेशनला PP03 लावलेले आहे. काय प्रॉब्लेम आहे याला? कन्फर्मेशन CO15. ठीक आहे, कन्फर्मेशन करून टाकू. येथे पहा, असं एरर्स आले, सिस्टीम तुम्हाला पुढे सेव्ह करू देणार नाही. का सेव्ह करू देत नाही? इनकरेक्ट गुड्स मुवमेंट आहे तर. सो सिस्टीम मध्ये थोडा इश्यू आहे साइडने. लेट्स फिगर आउट इट. मटेरियल मॅनेजमेंट, relation and account assign, account determination. कोण चेंज करत समजत नाही, दररोज कोणतरी चेंज करते. हा काय राहिला होता? टीपीसी टॉप अनरिस्ट्रिक्टेड स्टॉक. हा काय एरर आहे? स्टॉक नाही सिस्टम. स्टॉक नाही. स्टॉक असलं तर कन्फर्मेशन झालं असतं. सो तुम्हाला याचे कन्फर्मेशन म्हणजे अशा प्रकारे तुम्ही याचं कॉन्फिगरेशन करू शकतो. ओके. सो इथे मी आता सेव्ह करायचं ट्राय करतोय. सिस्टीम अलाव करतोय सेव्ह करणं? नाही करत ना. असं आपण कॉन्फिगरेशन मध्ये मेंटेन केलेलं आहे. कुठे मेंटेन केलेलं आहे? इन कन्फर्मेशन पॅरामीटर. So OPK4, position, plant, order type, ZP01, double click on it. इथे इंडिव्हिज्युअल एंट्रीच्या स्क्रीनवरती गुड्स मुवमेंट, इथे आपण हा चेकबॉक्स जो आहे इनकरेक्ट गुड्स मुवमेंटचा, याला आपण ऍक्टिव्ह केला. म्हणून सिस्टीम काय करतो, तो गुड्स मुवमेंट मध्ये काय प्रॉब्लेम असेल पुढे जाऊ देणार नाही. जर इनएक्टिव्ह असता तर सिस्टीमने काय अडवलं नसतं, आपण पुढे गेलो असतो. त्याची सेटिंग केली. सो अशा प्रकारे आपला आजचा टॉपिक होता ऑर्डर टाइप कॉन्फिगरेशन. देन OPKP इज द T कोड फॉर प्रोडक्शन स्केड्युलिंग प्रोफाईल. सो ही सुद्धा कशी असणार आहे? प्लांट वाईज असणार आहे. समजा आता 1010 प्लांटला आहे, ह्या मल्टिपल प्रोडक्शन स्केड्युलिंग प्रोफाईल आहे, त्यातली मी एक घेतो. सो यामध्ये काय आहे? ऑटोमॅटिक ऍक्शन, ऑन ऑर्डर क्रिएशन, ऑन ऑर्डर रिलीज. सो ऑन ऑर्डर क्रिएशन तुम्हाला रिलीज पण पाहिजे, ऑटो रिलीज तुम्ही इथून ऍक्टिव्ह करू शकता. डॉक्युमेंट लिंक टू मटेरियल ऍक्टिव्ह करू शकता. डॉक्युमेंट लिंक टू बॉम्ब ऍक्टिव्ह करू शकता. ऑन रिलीज काय झालं पाहिजे? एक्झिक्यूट प्रिंटिंग, शेड्यूल ऑर्डर, डॉक्युमेंट लिंक, मटेरियल बॉम्ब, क्रिएट कंट्रोल इन्स्ट्रक्शन हे तुम्ही इथून ऍक्टिव्ह करू शकता. सो मटेरियल अवेलेबिलिटी चेक, कन्फर्म अवेलेबल पार्शियल क्वांटिटी. सो हा चेकबॉक्स ऍक्टिव्ह करायचा नाही. याचं मिनिंग काय असेल? समजा मला आता प्रोडक्शन कन्फर्मेशन करण्यासाठी चाइल्ड मटेरियल 100 क्वांटिटी पाहिजे, बट माझ्याकडे ती क्वांटिटी थोडंफारच आहे, फुल क्वांटिटी नाहीये. तर हा मी ऍक्टिव्ह करायला सिस्टीम अलाव करेल. हा इनऍक्टिव्ह सिस्टीम ते अलाव करणार नाही. अँड देन गुड रिसिप्ट, हा काय? ऑटोमॅटिक गुड रिसिप्ट साठी आहे, 101 मुवमेंट साठी आहे. सो तुम्ही ऑटोमॅटिक गुड रिसिप्ट दोन ठिकाणी करू शकता, एक कंट्रोल की मध्ये, सेकंड येथे प्रोडक्शन स्क्रीन प्रोफाईल. त्यानंतर अवेलेबिलिटी चेक, फायनाईट शेड्यूलिंग. आता इथे पण आहे कन्फर्मेशन, नो अपडेट ऑफ एक्सेस रिसिप्ट, म्हणजे आपण एक्स्ट्रा कन्फर्मेशन नाही करू शकत. इथे मी ऍक्टिव्ह करतो. नो अपडेट ऑफ शॉर्ट रिसिप्ट, शॉर्ट रिसिप्ट आपण करू शकतो ना, म्हणजे कन्फर्मेशन क्वांटिटी प्रोडक्शन ऑर्डरची क्वांटिटी पेक्षा कमी कन्फर्मेशन करू शकतो. त्यानंतर इथे बॅच मॅनेजमेंट आहे, वी कॅन सी लेटर अबाउट द बॅच मॅनेजमेंट. आणि इथे तुम्ही ऑर्डर टाइप पण असाइन करून ठेवू शकता. सो आता मी नवीन बनवतो, एक्झिस्टिंगला कॉपी करून. एक्झिस्टिंग मध्ये चेंजेस नाही करायचे. सेट P001. सो हा मी डॉक्युमेंट लिंक ऍक्टिव्ह करून देतो. डॉक्युमेंट लिंक ऍक्टिव्ह करून देतो. ऑटोमॅटिक गुड्स मुवमेंट इथून ऍक्टिव्ह करू. त्यानंतर फायनान्स शेड्यूलिंग ऍक्टिव्ह आहे, ठीक आहे.
आणि इथे आपली ऑर्डर टाईप, आपली कोणती ऑर्डर टाईप आहे, ZP01. देन एंटर अँड सेव्ह. सो मी काय केलं आता, ZP0001 ही एक नवीन प्रोडक्शन स्क्रीन प्रोफाईल क्रिएट केली. आता प्रोडक्शन स्क्रीन प्रोफाईल आपण यूज कुठे करणार, वेअर, वर्क शेड्युलिंग मध्ये sir. मटेरियल मास्टरच्या वर्क शेड्युलिंग मध्ये, त्यावेळेस तो यूज होणार आहे. ओके, सो हे आपल्याचे टॉपिक होते. काय टॉपिक आहे, शॉप फ्लोर कॉन्फिगरेशन. इट कंटेन ऑर्डर टाइप कॉन्फिगरेशन along with production scheduling profile. Got it? Yes or no? Yes. Yes, sir. सो Yes, तुम्हाला sir. तुमची Yes, sir. स्वतःची प्रोडक्शन ऑर्डर टाइप बनवायची आहे, त्याचं टेस्टिंग करायचं युअर ओन. फक्त स्टँडर्ड जे आहे त्यांना काही चेंज करायचं नाही. त्यांना तुम्ही कॉपी करू शकता, बट स्टँडर्ड मध्ये चेंजेस नाही करायचे. तर तुम्हाला वाटते आता हा चेकबॉक्स आपण ऍक्टिव्ह करू, ते व्हॅल्यू रिमूव्ह करू, ते करू शकता. बट कसे, न्यू एंट्री तुमची क्रिएट करा स्टँडर्डला कॉपी करून, आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते चेंजेस तुम्ही करून टेस्ट करू शकता. बट स्टँडर्ड मध्ये हलवायचं नाही, नाहीतर मग तुम्हाला जे एरर येतात ना, तेच एरर सगळ्यांना येणार. ओके, एनी क्वेश्चन? नो सर. ठीक आहे गाईस, इथे स्टॉप करू आज आपण. ओके Okay. गाईस, ठीक आहे. गुड नाईट ऑल ऑफ यू. Night, sure. गुड नाईट.